गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. यश आज ब्लॉगची स्टार्ट करत आहे. बोल गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे. तर काय काय ना तू दिवसभर आज ही पाहू शकताय. मला मी आता नवीन ट्रिपला चाललोय, त्यासाठी बॅग उचकल्या. त्यात मला ही धनुष्यकोटी कुठली लोकेशन आहे ती तुम्ही कमेंट करून सांगा. कुठली यश आवडली का तुला? आवडली लोक. तू कोणाचा व्हिडिओ पाहतो? तर तिथनं फक्त श्रीलंका 25 किलोमीटर लांब आहे. तर तुम्ही सांगा कोणत्या राज्यात असेल हे. यश बोल अजून काय ते नुसतंच बोलत असतो. मी असं बोलणार तसं बोलणार, काय बोलणार? मित्रांना विचार म्हणा, तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय कमेंट करून सांगा. कुठनं व्हिडिओ पाहताय? कुठनं पाहताय? हा मोठ्यानी सगळं एक काय करून सांगा. कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो जाऊया आता. मित्रांनो तर इथं लय मोठी दामीन आहे. काल मी पाहिलं होतं, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं की कॅमेरा ऑन व्हायच्या अगोदरच पळून गेली. तर खाली गेली नाही लय मोठी आबा, कालच पाहिली मी. अशी इकडून तिकडे गेलती त्या ह्याच्यात. थांबा नका जाऊ. नाही जात ते काय कशावर दामीनच आहे ती. याच्यात दिसली असते मगाशी सकाळ त्यांनी सांगितलं पाहिजे होतं पाहिला. त्याच्या खाली गेले असणार आहे. चल जाऊ दे, जाईल. काल पण दिसली होती मला ते. नाही येत ठरतंय. लय टोंगळ आहे पण. ए जिगल्या कशा स्टंट करतोय? मरचिल बिनकामाचा. मित्रांनो तर आपण जाणार आहे लद्दाख 2025 ट्रिपसाठी. आपण ऑलरेडी ह्या पॅशन प्रो गाडीवर खूप फिरलोय. जवळपास 38,000 किलोमीटर पूर्ण देशात गाडी फिरलेली आहे. तर आपण परत 2025 लद्दाख ट्रिपसाठी चाललेलो आहे. तर त्यासाठी आपण गाडीचं काय काय काम केलेलं आहे. तर गाडी रेडी आपली. पहिलं तर गाडीचं इंजिन काम केलं आहे. कनेक्टरनं आवाज मारत होता त्यामुळे इंजिन काम केलं आहे. त्यानंतर गाडीच्या सर्व्हिसिंगमध्ये काय काय केलं आहे. तर बेसिकली गाडीचं आपण चेन स्पॉकेट चेंज केलं आहे. त्यानंतर लायनर चेंज केलेत. त्यानंतर ड्रम रबर चेंज केलेत. त्यानंतर एअर फिल्टर चेंज केला आहे. आणि बाकी मॉडिफायमध्ये काय केलं आहे, तर मॉडिफायमध्ये काही जास्त काही केलेलं नाही आहे. पाहू शकता हा एक चार्जर पॉईंट बसून घेतलेला आहे एक्स्ट्रा. म्हणजे हा तर ऑलरेडी माझ्याकडे एक मोबाईल होल्डर आहे ज्याने मॅप पाहायचा, आणि त्याच्याबरोबरच हा चार्जर पॉईंट असतो आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त हा पण घेतला आहे, कारण मी मोस्टली टेंटमध्येच राहतो. त्यामुळे तिथं चार्जिंगचं वगैरे हे असतं. पॉवर बँक कुठं चार्जिंग करायचं, तर आपल्या गाडीवरच आपल्या हे चार्जिंग झाले पाहिजेत, ह्यासाठी ते नियोजन लावलेलं आहे. नंतर आपण LED लाईट एक चांगल्या ब्रँडेड क्वालिटीची बसून घेतलेली, जेणेकरून त्या LED लाईट पावसात आणि पडलं तर ही होणार नाही. ह्याच्या पट्ट्या बिट्ट्या चांगल्या आहेत. आणि ह्याच्यात 2 पॉईंट आहेत, एक पांढरा आणि एक पिवळा. पांढरा आपला रेग्युलर, पिवळा जर ओला रोड असला तर दिसतं. आणि ह्याला पाठीमागं रिफ्लेक्टर पण आहे. तर त्यांनी आपला म्हणजे टेल लॅम्बल टाईपच दिसतंय ती पण. ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त हजार्ड लाईट म्हणजे 4 इंडिकेटर सोबत लागणार आहे, ते एक किट बसून घेतले. एवढं सगळं केलंय आणि खूप सारा पैसे खर्च झालेत. अजून तर लय मोठा खर्च म्हणजे दोन्ही टायर चेंज करायचे आहेत मला. जायच्या अगोदर 1 दिवस अगोदरच मी चेंज करणार आहे. पुढचा पण आणि पाठीमागचा पण टायर चेंज करायला लागणार आहे. तर आपण जाणार कधी आहे, तर 25 एप्रिल नाही तर 26 एप्रिलला जाणार आहे. ह्या 2 तारखेपैकी एका तारखेला मी फिक्स निघणार आहे इथनं. तर चला, तुम्हाला काय नाही करायचं, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायचं आहे. आणि तुमच्या भावाला फॉलो करायचं आहे. भाऊ तुम्हाला लद्दाखमधले एकदम भारी व्हिडिओ दाखवणार आहे. मित्रांनो तर आता 5 वाजलेत. 5 नाही 6 वाजत आले. तर काही कपडे आणले होते मी. जरा पॅन्ट वगैरे फाटल्या होत्या, अशा इथं काही फाटल्यात, काय मध्ये फाटल्यात. तर त्या पॅन्ट शिवून घेतो का नवीन ट्रिपला जायच्या अगोदर. म्हणजे ज्या फॉर्मल पॅन्ट आहेत ना तशाच मी जास्त घेऊन जातो. जीन्स वगैरेने काय होतं, गाडी चालवताना त्रास होतो. त्यामुळे आपल्या त्या पॅन्ट थोड्या फाटल्या होत्या, त्या दुरुस्त करून आणतो. चला जाऊया मित्रांनो. तर संध्याकाळ झाली आता. नाही आज दिवसभरात एवढा काही व्हिडिओ काढलाच नाही आहे मी. आज ते आपल्या पॅन्ट वगैरे फाटल्या होत्या, त्या शिवून आणल्यात. आणि आपण जाणार आहे आता ट्रिपला परवा दिवशी. कधी? उद्या 23 आहे का? 24 उद्या परवा 13
13 जण आहेत, 13. चला आपल्याला मेजर तर जाऊ द्या, काय राहिलं तर राहिलं. बाकीचं मी आता एवढं शिकलोय की जास्त कपडे घेऊन नाही जायचे. कपडे थोडेच न्यायचे, धुवून वापरता येईल, वजं करायचं नाही. आणि ह्यावेळेस आपण स्वतःच जेवण बनवून खायचा विचार आहे माझा. म्हणजे स्वतःच बनवायचं आणि स्वतःच खायचं अशा विचाराने. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये नाही तर ह्याच ब्लॉगमध्ये उद्या सकाळी मी मसाले भात बनवणार आहे. ते दाखवतो कसा मसाले भात बनवायचा, ते शिकतो मी आईकडून. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. काय आदित्य, चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.